काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये जिल्हा काँग्रेस आणि युवक काँग्रेस रस्त्यावर उतरले आहेत। सांगलीत आज युवक काँग्रेसनं हल्लेखोरांचा पुतळा जाळत राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला। युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर आज हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात राहुल गांधी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध करत भाजपच्या गुंडाशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्याचप्रमाणे सांगलीतील संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा पुतळाही यावेळी जाळला। या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केले होते। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। त्याचप्रमाणे हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय राहुल गांधींच्यावर गुजरातमध्ये भ्याड हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणून आज जिल्हा काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। या भ्याडपणाचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो। महात्मा गांधींचा ज्या भावनेने खून केला त्याचबरोबर इंदिरा गांधीचा सुद्धा या ठिकाणी खून झाला। राजीव गांधीचा सुद्धा या ठिकाणी खून झाला। हे गांधी घराणं या देशातलं संपविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी घात घातलेला आहे आणि म्हणूनच राहुल गांधीवर आज जीवघेणा हल्ला या भाजपच्या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। या देशातील गांधी घराणं संपविण्याशिवाय या भाजपला या ठिकाणी राज्य करता येणार नाही, त्यांना कोण विचारणार नाही। म्हणून गांधी घराणं संपवायचं दुष्ट काम या भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये चालू आहे मित्रांनो। आणि म्हणून याचा जाहीर परिणाम आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतोय। आणि म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरले आणि म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करतोय। या पुढच्या काळामध्ये जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गांधी घराण्याच्या कुठल्याही माणसाला काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने भ्याड हल्ला करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही। आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर भाजप सरकारनं एक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कसं आतापर्यंत सांभाळलं आणि कसं पाठीशी गाठलं त्याचं जिवंत उदाहरण या भाजप सरकारनं राहुल गांधींच्या गाडीवर हमला करून दाखवलंय। आणि आज आमचे नेते राहुल गांधी त्या गुजरातमध्ये पूरग्रस्तांना भेटायला गेले असता त्या ठिकाणी त्या लोकांनी एक चुकीच्या पद्धतीने दगड हल्ला करून त्यांना भीती घालण्याचं काम या भाजप सरकारनं एक पूर्ण प्लॅनिंग करून केलेलं कृत्य आज सगळ्या जगासमोर आलंय। आतापर्यंत मोदी सरकार अशाच पद्धतीचं दहशत करून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे, पण आमचे नेते कुठल्या सुद्धा भीतीला बळी पडणार नाहीत। आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं त्या गुंडांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। आणि यापुढे राहुल गांधी असतील किंवा युवक काँग्रेसचा छोटातला छोटा कार्यकर्ता असेल कुठल्या सुद्धा भीतीला बळी पडणार नाही आणि ज्या पद्धतीने भीती घालण्याचा प्रयत्न करतील त्या पद्धतीने आम्ही पेटून उठू।